ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका ही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली होती। यावर सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांची कान उघाडणी करत मागणी फेटाळून लावली। ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभूत होतात तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड, असं न्यायालयानं म्हटलं। ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका के. पॉल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पी. वराळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। चंद्राबाबू नायडू, वाय. जगनमोहन रेड्डी यांच्या विधानासंदर्भात न्यायालयानं म्हटलं की याचिकाकर्त्यांनी चंद्राबाबू नायडू आणि वाय. जगनमोहन रेड्डी यांनी ईव्हीएमबद्दल उपस्थित केलेल्या शंकेकडेही लक्ष वेधलं। यावर न्यायालय म्हणालं की जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी पराभूत होतात तेव्हा ते म्हणतात ईव्हीएममध्ये छेडछाड केली आहे, मात्र जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत। याकडं आपण कसं बघायचं असा सवाल करत न्यायालयानं याचिकाकर्त्याची कानउघाडणी केली। काय होतंय की जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड नसते, पण जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा ईव्हीएमसोबत छेडछाड झालेली असते। जगापेक्षा तुम्हाला वेगळं का नको आहे असा सवाल न्यायमूर्तींनी केला।